लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 23 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये मानिनीने रुद्रावतार धारण केलेला असतो. वसुंधराला ती म्हणते की माझा पार्थ आमच्या दोघांच्याही आधी पाया पडण्याआधी त्याने तुम्हाला नमस्कार केला. माझ्या मुलाला जर आशीर्वाद देता येत नसतील तर निदान श्राप तरी देऊ नका. मानिनी वसुंधराला चांगलंच फटकारते. ती म्हणते की लग्नाला यायचं नाहीये, येऊ नका, परंतु यापुढे पार्थच्या लग्नाच्या विरोधात मी एकही अक्षर खपवून घेणार नाही. विक्रम मानिनीला ओरडतो की गप्प बस. वसुंधरा म्हणते की कशाला गप्प करतोयस तिला? तिच्या मनात माझ्याविषयी जी काही गरळ आहे ना ती ओकू द्यायची एकदाची. मानिनीला गृहीत धरून वसुंधरा म्हणते की माझ्या रम्याला नाकारायचा डाव हिनेच रचला होता, म्हणून तर माझ्या नाकावरती टिचून त्या नंदिनीला या घरात घेऊन येते. माझ्या मुलीच्या स्वप्नांची रांगोळी उद्ध्वस्त करून त्यावरती तुमच्या मुलाच्या सुखाची रांगोळी घालताय आणि उलट तुम्ही मलाच ऐकवताय असं म्हणत हातात त्या सगळ्या पत्रिका वसुंधरा चोराच्या फेकून देते. तेव्हा जीवा तिच्यावरती खेकसतो की गप्प बस आत्या. आता पार्थ जीवाला शांत बसायला सांगतो. वसुंधराच्या मनात असलेले मानिनीविषयीचे सगळे गैरसमज खोडून काढण्यासाठी पार्थ पुढाकार घेतो. तो वसुंधराला समजावतो की हे बघ आत्या, तू आधी शांत हो. अगं, ज्या आईविषयी तू असं बोलते आहेस ना, त्याच माझ्या आईने मला स्वतः सांगितलं होतं की रम्याविषयी तू एकदा विचार करून बघ. आणि तुला वाटतंय की माझ्या आईने रम्याला नाकारले? असं काहीही नाही आहे आत्या. आणि तसंही आज आईचा पहिल्यांदा तुझ्यासमोर आवाज वाढलाय, त्यासाठी आईच्या वतीने मी माफी मागतो. असं म्हणत पार्थ हात जोडून माफी मागतो. हे सगळं रम्या तिच्या रूमपासून पाहत असते. परंतु आत्या, आज माझी आई जे सांगते ते मला अगदी पटतंय. त्यातला शब्द न शब्द मला पटतोय. असं पार्थने म्हणताच रम्याला मोठा धक्का बसतो. तर काही वेळानंतर विक्रम मानिनी दोघेही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. मानिनीला खूप वाईट वाटतं. बिचारी दुखावली गेलेली असते. विक्रमला म्हणते की कुणीही मला सांगावं, आजतागायत या घरात कधी माझा आवाज चढला होता का? हे बघा, आज वसुताईंनी जर पत्रिका फाडली नसते ना तर मी काही बोलले नसते. मी अगदी गप्प बसून राहिले असते. परंतु आज त्यांनी पत्रिका फाडली आणि इतक्या दिवसांचं माझ्या मनात साठवलेलं सगळं उफाळून बाहेर आलं. आज मी घरात जे काही बोलले त्याचा घरातल्यांना राग वाटला असेल, आश्चर्य देखील वाटलं असेल. परंतु काय करू, मी देखील आई आहे ना. माझ्या मुलाच्या स्वप्नांना, आनंदाला जर दृष्ट लागत असेल तर मी कशी गप्प बसू, असं ते विक्रमला म्हणते. तुम्हाला सुद्धा माझा राग आला असेल, तुम्ही देखील माझ्यावरती चिडला असाल ना. असं म्हणत माफी मागताना ती वळते तेव्हा विक्रम तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तो तिचं सांत्वन करतो, तिला धीर देतो, तिला बसायलाही सांगतो. तर मानिनीला आता खूप गिल्टी फील होत असतं. तेव्हा विक्रम मानिनीला समजावतो की हे बघ, तू ना शांत हो आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. घरात नक्की कोण चुकतंय ते सगळ्यांना माहिती आहे. मानिनी म्हणते की वसुताई देखील आई आहेत. त्यांचं आईचं मन मी समजू शकते, परंतु मी आता समजू शकत नाही आहे ते रम्याला. हे माझं प्रेम आहे आणि हे माझं प्रेम मलाच मिळायला हवं. जग इकडचं तिकडं जरी झालं तरी माझं प्रेम मला मिळायलाच हवं. हा जो रम्याचा हट्ट आहे ना, त्याच्या पायी हे सगळं घडतंय. पार्थचं तिच्यावरती अजिबात प्रेम नाही आहे हे आपल्याला ठळठळीत दिसतंय. तरी देखील ती पार्थवरती प्रेमासाठी जबरदस्ती करते ना, ते पसंत नाही आहे मला. या सगळ्याचा पार्थला किती मनस्ताप होतोय, आपल्या प्रेमाला त्रास होतोय, हे कसं कळत नाही आहे तिला. हे कसलं प्रेम आहे तिचं, असं म्हणत मानिनी सगळं मनातल्या भावना विक्रमसमोर व्यक्त करते. विक्रमही मानिनीच्या होला हो करतो. तो म्हणतो की तुझं देखील मला पटतंय. म्हणजे आपलं प्रेम दुसऱ्या कोणाचं तरी होतंय ते पचवणं म्हणजे खरं प्रेम. ज्याच्यावरती आपण चिवापाड प्रेम केलं होतं ती व्यक्ती आपल्या नजरेसमोर आता कोणाचे तरी होते हे पाहत असताना देखील आपला विश्वास ढळू न देणं हे खरं प्रेम. असं म्हणत विक्रम खऱ्या प्रेमाचा अर्थ मानिनीला सांगतो, जो की रम्याला कळतच नसतो. खरं तर ते रम्याचं प्रेम नाही तर ती विकृती असते. ज्यावेळी विक्रम मानिनी दोघेही बोलत असतात जेव्हा त्यांचं बोलणं ऐकत असतो, मानिनी म्हणते की अगदी खरं आहे तुमचं. आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या सुखासाठी सोडून देणं तेच खरं प्रेम असतं. परंतु सॉरी, रम्याला हे सगळं कळतच नाही आहे.
तेव्हा विक्रम म्हणतो की हो ना, रम्या स्वतःच्या मतावरती अडूनच बसली आहे. जीवा त्या दोघांमधलं सगळं बोलणं ऐकतो. म्हणजे आपल्याला मागेच वाटलं होतं. खरं तर मला जास्त खात्री होती. आता रम्याची विकृती वाढली आहे आणि जोपर्यंत रम्या माघार घेत नाही, ती तिचा हेका सोडत नाही, तोपर्यंत वसुताई काही हे लग्न स्वीकारणार नाही आहेत. आता दोघेही पेचात पडलेले असतात. या सगळ्या परिस्थितीतून नक्की मार्ग तरी काय काढावा ते दोघांनाही सुचत नसतं. जीवा पार्थच्या रूममध्ये येतो तर पाहतो तर पार्थ वसुंधराने फाडलेली पत्रिका जोडत असतो आणि पार्थच्या भावना जीवा समजूनही घेतो. जीवा त्याला समजावतो, त्याला धीर देतो की नको टेन्शन घेऊस. अरे, पत्रिका फाडल्याने काही होत नसतं. तुझं नशीब नंदिनीशी जोडलं गेलं आहे आणि पत्रिका फाडून असं लग्न मोडत नसतं. तेव्हा पार्थ म्हणतो की खरं तर वाईट या गोष्टीचं वाटतंय की माझ्या या लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण नाही आहे. उलट माझं लग्न हाच मुद्दा वादाचं कारण ठरतो आहे. पार्थला दोषी अपराधी वाटत असतं. तेव्हा जीवा त्याला समजावतो, अरे हे सगळं सोडून दे, सगळं व्यवस्थित होईल. तर जीवा पार्थला विचारतो की मला सांग, या सगळ्यामध्ये रम्याचं नक्की काय म्हणणं आहे? तेव्हा तिला नक्की काय हवंय? पार्थ म्हणतो की पार्थ, तिला फक्त पार्थ हवाय. तिला वाटतं की मी नंदिनीला लग्न करून या घरात घेऊन येऊ नये, कारण तिचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तर जीवाला देखील हे सगळं अजबच वाटतं. तो म्हणतो की हे कसं शक्य आहे? हे नाही होऊ शकत. तेव्हा पार्थ म्हणतो की तेच तर ना. अरे तुला कळतंय ती गोष्ट रम्याला कळतच नाहीये. माझं तिच्यावरती प्रेम नाहीये आणि माझं तिच्यावरती प्रेम नाहीये तर मी तिच्याशी लग्न कसं करू शकतो? पार्थ जीवाला विचारतो की आता तूच मला उत्तर दे. जर लग्नाच्या वेळी तुझं प्रेम नसणाऱ्या मुलीसोबत तुला लग्न करायला लावलं तर तू करशील का? तेव्हा जीवा उत्तर देतो की अजिबातच नाही. आता पार्थ म्हणतो की कळतंय ना मला नक्की तुला काय सांगायचं आहे ते. मी ना तिला खूप समजावलं. तर जीवा विचारतो की मग आता या सगळ्यांमध्ये तू काय करायचं ठरवलंय? पार्थ म्हणतो की काहीच नाही. जोपर्यंत ही सत्यता रम्या स्वीकारत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाहीये. आणि पार्थ बिचारा आता वैतागलेला असतो. जीवा पार्थला असं अस्वस्थ नसतो पाहू शकत आणि तो त्याची समजूत घालतो की भाई, अरे टेन्शन नको ना घेऊस. हे बघ, तू प्रयत्न केले ना रम्याला समजावण्याचे, आता मी प्रयत्न करेन. आणि आपण अरे लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय. मला खात्री आहे की रम्या नक्कीच माझं ऐकेल. परंतु तू भावा टेन्शन घेऊ नकोस रे. असं म्हणत जीवा पार्थला धीर देण्याचा प्रयत्न करतो. पार्थच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जीवा मुद्दाम गंमत करतो की बाई, तू असं अस्वस्थ राहू नकोस हा. लग्न जवळ आलं आहे तुझं. नाहीतर लग्नात नंदिनी म्हणायची पुन्हा की असा कळकट्ट चेहऱ्याचा चष्मेस मुलगा मला अजिबातच नको आहे. तेव्हा पार्थ हसायला लागतो. तर जीवा म्हणतो की मी आलोच रम्याला समजावून. जीवा जात असता पार्थची फाटलेली पत्रिका उडते आणि नेमकं जीवा ती पत्रिका पकडतो तर तिथे नाव नंदिनीचं असतं. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो की बघ हा भाई, आत्ता मी धरलंय, परंतु हिला ना आपल्या मुठीत धरून ठेवा, नाहीतर उडून जाईल. तेव्हा पार्थ ती पत्रिका हातात घेतो आणि अगदी हसायला लागतो. परंतु नियतीने दिलेला खूप मोठा दुसरा संकेत असतो. हे बघ, मी आलोच रम्याला कन्व्हिन्स करून, तेही असं म्हणत जीवा फुल कॉन्फिडन्सने रम्याकडे जातो. जीवा इकडे रम्याच्या रूममध्ये आलेला असतो. तो बाहेर थांबूनच स्वतःला हिंमत देतो की कमॉन जीवा, तू करू शकतोस, यू कॅन डू इट. अरे अख्खी काव्या मोहिते हँडल करतोस रे तू, मग रम्या काय चीज आहे तुझ्यासाठी? असं म्हणत हिंमत स्वतःलाच देत जीवा ज्यावेळी रम्याच्या रूममध्ये येतो आणि तो तिला म्हणतो की रम्या, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर रम्या अगदी विकृतासारखी वागायला लागते. ती जीवाला म्हणते की बरं झालं जीवा, तू आलास. मला ना वाटत होतं की माझी बाजू नक्की पार्थला कोण समजावून सांगेल, परंतु तू आहेस. हे बघ, माझं पार्थवरती खूप प्रेम आहे, खूप जीवापाड प्रेम आहे. मला ना कोणी समजूनच घेत नाहीये, परंतु तू तू आलायस ना आता, तू मला नक्की समजून घेतील. कारण तू खूप जास्त इमोशनल आहे. माझ्या भावना नक्की तुला कळतील आणि माझं प्रेम नक्की कसं आहे ते तू पार्थला नक्की समजावून सांगतील. आता तिथे जीवाला
रम्या काही बोलूच देत नसते, स्वतःच बडबडत राहते. हे बघ जीवा, तू ना फक्त माझं ऐकून घे. पार्थच्या जगात माझी काहीही जागा नाहीये, परंतु पार्थ माझं अख्खं जग आहे आणि पार्थ विना माझं कसलं जगच नाहीये. चल, मी तुला दाखवते माझं विश्व. असं म्हणत रम्या जीवाचा हात पकडते आणि त्याला तिच्या कपाटाकडे घेऊन येते. ज्यावेळी रम्या कपाट उघडते आणि तिचं अख्खं विश्व जे पार्थभोवती आहे ते जीवाला दाखवते. जीवा ज्यावेळी तिच्या कपाटात लक्ष देतो, पाहतो तर सगळीकडे नुसते पार्थचे फोटोज लागलेले असतात. लहानपणापासूनची प्रत्येक आठवण रम्याने जपून ठेवलेली असते. आता जीवाच जबरदस्त हादरलेला असतो. जो जीवा रम्याला समजावण्यासाठी तिथे आलेला असतो, आता तोच खूप मोठ्या धर्मसंकटात अडकतो. जीवा अगदी धक्क्याने रम्याकडे पाहतच राहतो. त्यालाच आता काही समजत नसतं. इकडे नंदिनीने त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी बाहेर काढलेल्या असतात. काव्या, आरुषी त्या सगळ्या आठवणी पाहून अगदी थक्क होऊन जातात. काव्या नंदिनीला विचारते की ताई, अगं लहानपणापासूनची प्रत्येक आठवण तू जपून ठेवली आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते की हो. तर काव्याला ती म्हणते की हे बघ, तुझे हे मेडल्स आठवत तेव्हा काव्या म्हणते की हो. तर आरुषी अगदी आनंदाने विचारते की ताई, ही माझी लहानपणीची डॉल देखील तू जपून ठेवलेस? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, कारण ही अगदी तुझ्यासारखी गोड आहे. सगळ्या जुन्या आठवणी त्या तिघी बहिणींच्या जाग्या झालेल्या असतात. तर नंदिनी त्यांच्या लहानपणीचा फोटोज काढते आणि तो त्या दोघींना दाखवत म्हणते की बघा. तेव्हा आरुषी म्हणते की ताई, अगं मी कशी दिसते यात? तेव्हा काव्या म्हणते, अगं गोलगप्पा. आता दोघींमध्ये पुन्हा लुटुपुटूचे वाद चालू होतात. हे बघ आरुषी, तू ना अजिबात माझ्यामध्ये ना मांजरीसारखी आडवी येत जाऊ नकोस. तर नंदिनी त्या दोघींच्या भांडणाला वैतागते आणि त्यांना समजावते की गप्प बसा रे, काय सतत तुम्ही दोघी भांडत असता. तेव्हा त्या दोघीही गप्प बसतात. तर नंदिनी खूप हळवी होते आणि तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. तर काव्य, आरुषी दोघे विचारतात की ही बाहुली मी ठेवून घेऊ का? तर नंदिनी म्हणते की ही बाहुलीच काय, या सगळ्या आठवणी मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे आता. इकडे रम्या तिचं विश्व दाखवते आणि जीवाला ती म्हणते की हा फोटो बघ ना, हा लहानपणीचा पार्थचा माझ्यासोबतचा फोटो आहे. या फोटोत बघ ना जीवा, की आम्ही दोघे किती खुश आहोत. आणि हा हा फोटो बघ ना, हा पार्थच्या कॉलेजचा फोटो आहे. जीवा अगदी वेड्यासारखा ते सगळं पाहत असतो. रम्याची विकृती त्याला दिसत असते की रम्या किती वेड्यासारखे प्रेम करते पार्थवरती आणि पार्थ नाही मिळाला तर ती खरोखरची वेडीही होऊ शकते. ते सगळं रम्याचं विश्व पाहून खरं तर जीवा घाबरलेलाच असतो. रम्या जीवाला म्हणते की फक्त एवढ्याच आठवणी नाही आहेत जीवा, माझ्याकडे ना भरपूर आठवणी आहेत. आणि ही 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 डायरी बघ ना, ही डायरी माझ्या लहानपणीची आहे, परंतु आमच्या सगळ्या आठवणी यामध्ये मी अगदी लिहून ठेवल्या आहेत. ज्यावेळी रम्या त्याचं सुरुवातीचं पेज काढते तर त्याच्यावरती एक छोटीशी अंगठी चिकटवलेली असते. तेव्हा त्याबद्दलची आठवण रम्या जीवाला सांगते की ही अंगठी आहे ना, ती लहानपणी गमतीमध्ये पार्थने चॉकलेट खाऊन त्या चॉकलेटच्या रॅपरपासून ही अंगठी बनवली होती आणि अगदी गमतीत त्याने ती माझ्या पोटात घातली होती. जीवा खूप धक्क्याने रम्याकडे पाहतच राहतो. आणि जीवा फक्त एवढंच नाही आहे, तर आमच्या लहानपणीच्या छोट्या मोठ्या गमती जमती आठवणी सगळं कसं मी यामध्ये लिहून ठेवलं आहे, हे बघ ना. आणि फक्त एवढंच नाही आहे जीवा, मी आणखीन खूप लिहिलं आहे पार्थबद्दल. असं म्हणत रम्या जीवाला डायरी दाखवत असते. जीवा आता पूर्णपणे हलून गेलेला असतो आणि बघ ना जीवा तू, मी पार्थबद्दल किती भरभरून लिहिलं आहे. असं म्हणत रम्या पेज पलटते तर तिथेच एक आईस्क्रीमची कांडी दिसते. तेव्हा रम्या त्याबद्दलची आठवण जीवाला सांगते की ही तीच आईस्क्रीमची काडी आहे जीवा, जे एकच आईस्क्रीम आम्ही दोघांनी शेअर केलं होतं. आता जीवा विचारात पडतो की रम्याने ही देखील आठवण जपून ठेवावी. त्याच्या ओठांचा स्पर्श झालेली ही काडी. आणि रम्या तिथे जीवाच्या हाती ती डायरी सोपवते म्हणते की तू स्वतः चेक कर ना जीवा, की पारच्या किती आठवणी मी जपून ठेवल्या आहेत. जीवा धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे या तिघी बहिणी इमोशनल झालेल्या असतात. नंदिनी म्हणते की जेव्हा मुलगी सासरी जाते ना, तेव्हा ती तिच्यासोबत खूप साऱ्या वस्तू घेऊन जाते. तिच्या साड्या, तिचे कपडे, भांडी, सुटकेस, अशा अनेक वस्तू. परंतु मुलगी सोबत जाताना
फक्त आठवणी घेऊन जाते आणि आठवणी काही सुटकेसमध्ये पॅक करून नेता येत नाहीत ना, कारण त्या आठवणींचं ओझं जास्तच असतं. आपल्या आठवणींची अडगळ होण्यापेक्षा त्या योग्य हातात सोपवणं कधीही चांगलं. आणि अश्रू पुसत नंदिनी तिच्या दोन्ही बहिणींना समजावते की म्हणूनच मी माझ्या या आठवणी तुमच्याकडे सोपवून जाते. नंदिनी काव्याकडे पाहून विचारते की माझ्या या आठवणी तुम्ही जपाल ना? तेव्हा त्या तिघीही खूप इमोशनल झालेल्या असतात. एकमेकींना घट्ट मिठी मारून तिघीही रडायला लागतात. तर नंदिनी त्या दोघींनाही बजावते की हो, परंतु मी गेल्यानंतर आपल्या घरातली मस्ती, आपल्या घरातल्या गमती जमती ते एकमेकांना चिरवणं हे असंच चालू राहिलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी तुम्हा दोघींची. नंदिनी आता खूप रडायला लागते. ती काव्याला, आरुषीला म्हणते की आता मी जाते आहे, परंतु तसंच काही वर्षांनी काव्याचं देखील लग्न होईल आणि काव्यानंतर काही वर्षांनी आरू देखील या घरातून जाईल. मग आपल्या आईबाबांचं काय होणार ग? आपले आईबाबा एकटे पडतील ना? हे अख्खं घर त्यांना खायला उठेल आणि आपल्या या जुन्या आठवणींचं काय होईल? आणि त्या तिघीही बहिणी आता इमोशनल होऊन खूप रडायला लागतात. तर मध्येच आरू नियतीने आखलेल्या नात्यांच्या परिक्रमेबद्दल एक सत्यता दर्शवतेच. कारण आरू तिथे नकळतपणे बोलून जाते की ताई, परंतु तुझ्यासोबत त्याच मांडवात जर काव्याचं लग्न झालं तर किती बरं होईल ना? म्हणजे हे कपाट, ही रूम, हे सगळं मला मिळेल. तेव्हा नंदिनी काव्याला हसू येतं. काव्या आरूला एक फटका मारत म्हणते की वेडी कुठली, आणि तिघीही बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि तिघीही खूप खुश असतात. परंतु इकडे रम्याचं पार्थबद्दलचं ते विकृत प्रेम पाहून जीवा पूर्णपणे हादरून गेलेला असतो. रम्या जीवाला विचारते की आता तरी तुला माझी इंटेन्सिटी कळते आहे का, की माझं पार्थवरती किती प्रेम आहे. आणि आयुष्यात ना प्रेम एकदाच होतं आणि माझं पार्थवरती झालं आहे. तेव्हा जीवा रम्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की हो, परंतु तुझ्याबद्दल सेम तसंच फिलिंग दादाला देखील यायला हवं ना, त्याला देखील तुझ्याबद्दल प्रेम वाटायला हवं, परंतु त्याला तुझ्याबद्दलची मैत्री आहे. तेव्हा रम्या चिडते आणि जीवाच्या हातून डायरी खेचून घेत त्याला गप्प बसायला सांगते. रम्या मूर्खासारखं काहीतरी बरळत सुटते. ती म्हणते की अरे, नवरा हा बायकोमध्ये मैत्रीण शोधण्याचा प्रयत्न करतोच ना, मग मैत्रिणीलाच बायको बनवायला काय हरकत आहे. तेव्हा जीवा तिच्यावरती ओरडतो की अगं रम्या, काय बोलतेस तू? पत्रिका ऑलरेडी छापल्या गेल्या आहेत. तेव्हा रम्या चिडून म्हणते की हो, परंतु लग्न झालेलं नाही आहे ना अजून, आणि कधी होणारही नाही. रम्याची ती विकृती पाहून जीवाला जबरदस्त झटका बसलेला असतो. मी ना ते लग्न अजिबात होऊच देणार नाही. मी त्या नंदिनीला पार्थसोबत पाहूच शकत नाही, असं ती वेड्यासारखी काहीतरी बडबडत सुटते. तेव्हा जीवा तिला समजावतो की रम्या, अगं तू ना स्वतःला दादाच्या जागी एकदा ठेवून बघ. तेव्हा रम्या उलट जीवाला प्रश्न विचारते की तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. जर उद्या कधी तू कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला, इतका तिच्यावरती जीवापाड प्रेम केलं की तिच्यासाठी इकडचं जग तिकडे करू शकतोस, आणि नेमकं त्या मुलीचं लग्न जर दुसऱ्या कोणाशी होत असेल तर पाहू शकणार आहेस का तू? ती सत्यता तू स्वीकारू शकणार आहेस का? आपल्याच प्रेमाला आपल्याच नजरेसमोर सप्तपदी घेताना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना, तिला कोणाचे तरी होताना पाहू शकशील का तू जीवा? आता रम्याने खूप मोठा प्रश्न जीवाला विचारलेला असतो, ज्याचं उत्तर स्वतः जीवाकडे देखील नसतं. तर जीवा आता विचारात पडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत की जीवा काव्याला प्रश्न विचारतो की माझं लग्न जर तुझ्याशी नाही झालं, किंवा तुझं जर दुसऱ्याच कोणाशी लग्न झालं तर? आता जीवाने असा सवाल केल्यानंतर काव्या खूप मोठ्या धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहते. तर रम्याची विकृती वाढत चाललेली असते. ती म्हणते की पार्थसोबत तुझं लग्न मी कधी होऊच देणार नाही नंदिनी, आय एम कमिंग, असं म्हणत ती आनंद निवासात जाते. आनंद निवासात गेल्यानंतर नंदिनी कामामध्ये व्यस्त असते. जेव्हा नंदिनीचं लक्ष रम्याकडे जातं, रम्याला पाहून ती आश्चर्यचकित होते आणि ती विचारते की रम्या,